नेहमी त्याच पद्धतीने पनीरची भाजी करता का? तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हीच पद्धत नेहमी वापराल. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सणासुदीच्या दिवसामध्ये असं काहीतरी वेगळं केलं ना तर घरातले सुद्धा खुश होतील. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा भरून तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की तेलावरती आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. कांदा बारीक चिरून घेतला की अगदी लवकर भाजला जातो, खूप जास्त वेळ लागत नाही. तर या ठिकाणी आपल्याला कांदा खूप जास्त लालसुद्धा नाही करायचा, अगदी हलकासा आपल्याला कांदा गुलाबी परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना त्यामध्ये आपल्याला लसूण, आलं, 3 मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आलं, लसूण, मिरच्या घातल्यानंतर ते सुद्धा आपल्याला कांद्यावरती छान असं भाजून घ्यायचं आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वाटण काढून छान अशी एक रेसिपी पाहणार आहोत. नेहमी त्याच पद्धतीने कंटाळला असाल ना तर ही पद्धत एकदा नक्कीच करून पहा. तर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत. इथे मी भिजत घातले होते अर्धा तासासाठी काजू. आपल्याला त्यावरती काजू घालायचे आहेत आणि काजूसुद्धा अगदी 2 मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत. तर हे सगळं वाटण परतल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटण थंड करून घ्यायचं आहे. वाटण थंड होतंय तोपर्यंत या ठिकाणी आपण पनीर कट करून घेऊया. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये या ठिकाणी तुम्ही पनीर कट करून घेऊ शकता. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. या ठिकाणी मी पनीरचे तुकडे मोठे मोठे कट केलेले आहेत. पनीरची भाजी खाताना अगदी आपण हॉटेलची भाजी खातोय असं घरामध्ये वाटलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मोठे मोठे पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता मी पनीर सगळं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यावरती आपल्याला बटर घालायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा घालू शकता. बटर तव्यावरती वितळलं की त्यावरती आपल्याला पनीरचे तुकडे ठेवायचे आणि दोन्ही साईडनी छान असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही तेलामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता, पण या ठिकाणी मी तव्यावर दोन्ही साईडनी छान असे भाजून घेणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता छान असे दोन्ही साईडनी सुद्धा मस्त असे पनीर भाजलेले आहेत. तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर इथे मी सगळे पनीरचे तुकडे एका डिशमध्ये काढून घेते. तोपर्यंत एका साईडला वाटणसुद्धा थंड झालेलं आहे. तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घालायचं आहे आणि आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पुदिना घालायचा आहे. तर इथे मी पुदिना घातलेला आहे. पुदिना घातल्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्ही वाटण जितकं बारीक वाटून घेताल तितका ग्रेव्हीला थिकनेसपणा छान येतो. तर चला वाटण आपलं वाटून झालेलं आहे. इथे मी एक बाऊल घेतलेला आहे. बाऊलमध्ये आपल्याला 1 कप दही घालायचं आहे. साधारण हे 100 ग्रॅम दही आहे. दही घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे. जिरा पावडर घातल्यानंतर 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे. धना पावडर घातल्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर या ठिकाणी मी 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. काश्मीरी मिरची पावडर घातली की भाजीला रंग अगदी छान येतो. त्यानंतर आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. हे सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला दह्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान अगदी एकजीव मिक्स होईल. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे मी दही मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला सेम कढईमध्ये इथे मी तव्यावर बटर घातलं होतं, ते थोडंसं तव्यामध्ये शिल्लक होतं, तर ते या ठिकाणी मी कढईमध्ये घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे. तुम्ही या ठिकाणी सुद्धा बटर आणि तेल दोन्हीसुद्धा वापरू शकता. तर आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. हॉटेल स्टाईल म्हटलं की थोडीशी चमचमीत भाजी पाहिजेच, म्हणून आपल्याला थोडंसं तेल या ठिकाणी जास्त वापरायचं आहे. तेल घातल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे. वाटण घातल्याबरोबर लगेच आपल्याला या ठिकाणी दहीसुद्धा घालायचं आहे आणि दोन्हीसुद्धा तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे.
अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला पनीरची भाजी दाखवणार आहे। तुम्ही चपाती संग किंवा रोटी संग किंवा फुलक्यांसोबत किंवा रुमाल रोटी संग खाऊ शकता। अगदी ही भाजी हॉटेल स्टाईल होते। अगदी घरातल्या साहित्यांमध्येच मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे। तर इथे पाहू शकता मी तेलामध्ये वाटण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपल्याला हे वाटण सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे किचन वाट्यावर उडणार नाही आणि किचन वाटा सुद्धा खराब होणार नाही। तर वाटण परतत असताना त्यावरती आपण झाकण सुद्धा ठेवणार आहे। इथे मी झाकण ठेवते आणि आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे वाटण छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता झाकण ठेवल्यानंतर छान असं वाटण परतलेलं आहे आणि तेल सुद्धा वाटणाला मस्त असं सुटलेलं आहे। पाहू शकता रंग सुद्धा वाटणाचा खूप बदललेला आहे। तर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते। तुम्ही जर या पद्धतीने पनीरची भाजी केली ना तर हॉटेलच्या भाजीला नक्कीच विसरून जाल। वाटण मिक्स केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पनीर घालायचं आहे आणि ते सुद्धा वाटणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला हवी तेवढी ग्रेव्ही तुम्ही या ठिकाणी करू शकता। खूप जास्त ग्रेव्ही हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही गरम पाण्याचा वापर करा। पाणी घातलं की इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते। ह्या भाजीचा सुगंध अगदी घरभर सुटला होता। पाणी घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातलं की परत एकदा मी ते मिक्स करून घेते आणि भाजी आपल्याला 7 ते 8 मिनिटं छान अशी बारीक गॅसवर उकळून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवर छान अशी भाजी उकळून घेतलेली आहे। भाजी उकळल्यानंतर परत या ठिकाणी मी मिक्स करून घेते। तुम्ही या ठिकाणी भाजी उकळल्यानंतर कसुरी मेथी सुद्धा वापरू शकता। तर या ठिकाणी मी भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका। तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय।